नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण एक महिन्यापूर्वी या ऊसाच्या प्लॉटचा व्हिडिओ बनविला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलं होतं की या ऊसाला आपण सिंगल सुपर फॉस्फेट 1 पोतं एका एकरासाठी आणि 1 पोतं युरिया या प्रमाणात आपण डोस दिला होता, पहिला खताचा डोस। तर पाहू शकता त्याचा रिझल्ट बरेच शेतकऱ्यांनी सांगितलं होतं या दोनच खतावरती रिझल्ट तसा म्हणावा तसा भेटत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्याला कमी खर्चात जर ऊस आणायचा असेल आणि ऊसाची कमी खर्चात चांगली जोमदार वाढ पाहायची असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट झिंकयुक्त व सल्फरयुक्त जर असेल तर एकदम बेस्ट। आणि त्याच्यासोबत आपल्याला युरिया घ्यायचा आहे 1 बॅग। आणि आजवर मी 4-5 वर्षापासून ऊसासाठी पहिला खताचा डोस हाच वापरतोय, मला त्याचे चांगले रिझल्ट येतात। काही शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितलं होतं रिझल्ट चांगले येत नाही, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। आता हे एवढं पाणी जर दिल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक एका ऊसापासून आपल्याला नॅचरल पद्धतीने 5 ते 7 डोळ्यांचं फुटवा भेटेल। हे एका डोळ्यापासून नॅचरल पद्धतीने म्हणजे नैसर्गिक एका डोळ्याला 7 डोळे असतात, ते 7 डोळे आपल्याला भेटतील। आपल्याला याच्यापेक्षा जास्त फुटवे घ्यायचे नाही आहेत। तर 7 जर डोळे घेतले, 7 मधले 5 जरी जगले तर आपल्याला बस आहे, कारण ही कांडी लागवण केलेली आहे। आणि हे मी प्रयोगासाठी 1 टोपलंभर 10-26 आणि त्यात थोडंसं युरिया टाकून आत्ताच प्रयोगासाठी 5 सऱ्यासाठी मी खत टाकलेलं आहे। याचा रिझल्ट कसा राहील हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर रिझल्ट कसा आहे व तुम्ही हे खत सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया वापरता का, आणि जर वापरत नसाल तर कोणतं खत वापरता हे तुम्ही कमेंट करून सांगू शकताय। तर या ठिकाणी पाणी चालू आहे, बघू मी फवारणीचं नियोजन करणार आहे, तर फवारणी कोणतं करणार आहे हे देखील तुम्हाला सांगतो। आणि तुम्ही पाहू शकताय ज्यावेळेस तणनाशक आपण फवारलं होतं, म्हणजे गेल्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं होतं तणनाशक कोणतं फवारलं आहे, तर बेंजी आपल्याला 12 पंप करण्यासाठी 20 लिटरचे 12 पंप करण्यासाठी 500 ग्रॅम मेट्रिब्युचन आणि 1 लिटर 2,4-D वापरलेलं होतं। तर या ठिकाणी गवत बारीक असतानाच आपण तणनाशक मारलेलं आहे, त्यामुळे ऊसामध्ये कोणत्याच प्रकारचं तण दिसत नाही। आणि गवत लहान असताना मारल्याचा फायदा काय आहे की एकरी 12 ते 14 पंपातच एकरभर रान झालेलं आहे। आणि ज्यावेळेस गवत मोठं होतं म्हणजे ऊसाला बरोबर 2.5 ते 3 महिने पूर्ण होतात, त्या कालावधीत जर तणनाशक मारायचा विचार केला तर त्यावेळेस काय होतं, ऊस मोठं होतं आहे परंतु त्याच्याबरोबर गवत देखील मोठं होतं। आणि गवत मोठं झाल्या कारणाने आपल्या भागामध्ये एकरी 2 बॅरल म्हणजेच 12 दुनी 24 पंप करून आपल्या एका एकर रानासाठी तणनाशक मारावं लागतं। त्या ठिकाणी 1000 रुपये एक्स्ट्राचा खर्च येतो। आणि ऊस बारीक असताना मारल्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतात किंवा काही शंका असते की ऊस बारीक असताना जर म्हणजे 22 दिवसात किंवा 25 दिवसानंतर जर तणनाशक मारलं तर ऊसाला फुटवे कमी येतात किंवा ऊस पिवळा पडतो। तर तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता ऊस जो आहे तो एकदम हिरवागार आहे आणि कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट याच्यावरती झालेला नाही। साईड इफेक्ट केव्हा होतो, ज्यावेळेस तुमच्या ऊसाला पाणी कमी पडतं किंवा तुम्ही औषध मारताना 12 पंप करायच्या ऐवजी जर तुम्ही 10 किंवा 8च पंप केलात तर त्यावेळेस 100% साईड इफेक्ट दाखवतो। आणि आपल्याला तणनाशक मारताना अशी काळजी घ्यायची आहे, गवत लहान राहू किंवा मोठं राहू, ते गवत परफेक्ट म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या भिजलं पाहिजे। जरी तुम्ही 12 ते 13 पंप औषध तयार करा, त्याचा काही प्रश्न नाही, परंतु गवत व्यवस्थित भिजलं पाहिजे। आणि जर समजा तुम्ही 12 पंप न करता तुम्ही 10 पंपच केले आणि ते औषध कुठं पडले कुठं नाही, कुठं पडले कुठं नाही का, कारण हे औषध गडद झाले बाबा मरतेच असं तुम्ही शाश्वती धरून जर फवारला, जर आपलं टॉनिक जसं फवारतो त्या पद्धतीने जर फवारलो, जेवढं गवत भिजले तेवढंच गवत वाळणार, बाकीचं गवत वाळत नाही। त्यासाठी आपल्याला गवत व्यवस्थितरित्या भिजवून घेऊन मारायचं आहे। आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा कसा काय रिझल्ट आहे हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आता मी 5 सऱ्यासाठी म्हणजे इकडल्या जे 5 सऱ्या आहेत बाजूच्या त्यासाठी 10-26 थोडं आणि थोडा युरिया आपण या पाण्यासोबत दिलेला आहे। तर पुढच्या पाण्यापर्यंत त्याचा काय रिझल्ट येईल, म्हणजे इकडलं ऊस आणि या ऊसामध्ये काय खाच दाखवते का, खाच म्हणजे कमी जास्त वाढीचे काय परिणाम दाखवतात की हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। आणि व्हिडिओ मोठा न करता मुद्द्याचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे।
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावाकडल्या शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला सहकार्य करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून इतर शेतकऱ्यांपर्यंत किंवा तुमच्या शेतीविषयक काही ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप किंवा सोशल मीडियावरील येथील इतर कोणतेही ग्रुप जर असतील तर त्या ठिकाणी शेअर करून माझ्यासारख्या थोड्या अल्पभूधारक शेतकरी किंवा छोट्या शेतकऱ्याला तुम्ही सहकार्य करा। आणि जर तुमच्याकडे एक्स्ट्राची काही माहिती असेल तर तुम्ही ते कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता। मी आपल्याला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या नावासकट आपण जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीचा उल्लेख करून आपण आपलं नाव देखील जाहीर करू आणि पुढील विषय कोणता पाहिजे हे देखील तुम्ही सांगू शकताय। तर व्हिडिओ मोठा करत नाही तर थांबूया इथंच, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय श्रीराम मित्रांनो।